दादर स्थित विदर्भ वैभव मंदिर ट्रस्ट में एक गंभीर मामला सामने आया है, जिसमें ट्रस्ट के एक पदाधिकारी गजानन देवीदास नागे पर फर्जी हस्ताक्षरों का उपयोग करके संस्था पर नियंत्रण हासिल करने और वित्तीय अनियमितताओं में शामिल होने का आरोप है। पूर्व राष्ट्रपति प्रतिभा पाटिल के पति स्वर्गीय देवी सिंह शेखावत, जो इस ट्रस्ट के ट्रस्टी थे, के नाम पर फर्जी हस्ताक्षर कर नागे ने संगठन के बैंक खाते से निजी लाभ के लिए धन का दुरुपयोग किया। नियमों के अनुसार किसी भी संस्था का पदाधिकारी संस्था से वित्तीय लाभ नहीं ले सकता। इसके बावजूद नागे ने अपनी निजी सुरक्षा एजेंसी के बिलों का भुगतान ट्रस्ट के खाते से करवाया और अपनी पत्नी को भी संस्था में नियुक्त किया। इसके अलावा उन्होंने फर्जी प्रस्ताव तैयार कर खुद को महासचिव नियुक्त किया, जबकि मूल ट्रस्टियों को अंधेरे में रखा। माहिम विधानसभा क्षेत्र के विधायक महेश बलिराम सावंत ने इस मामले में चैरिटी कमिश्नर को पत्र लिखकर शिकायत दर्ज कराई है। अब यह देखना महत्वपूर्ण होगा कि चैरिटी कमिश्नर इस गंभीर मामले में क्या कार्रवाई करते हैं और संस्था के पदाधिकारियों को न्याय दिलाने के लिए क्या कदम उठाए जाते हैं। सर, मला सांगा, विद्यमान आमदार महेश सावंत माहीमचे विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत। त्यांनी असा आरोप केलेला आहे की विदर्भ वैभव मंदिर या संस्थेमध्ये एका सदस्याने बोगस स्वाक्षऱ्या मारून बळकावण्याचा प्रकार केलेला आहे। काय नेमकं हा प्रकार आहे? बेसिकली त्याची आम्ही आमच्याकडनं पुष्टी करतो की त्यांनी जे सांगितलं ते खरं आहे ते, कारण की बऱ्याचशा अशा गोष्टी त्यामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या आमदार साहेबांनी निदर्शनास आणून दिले आपल्या आयुक्तांना। एक मोठी गोष्ट आहे आणि असे बरेचसे लोक आहेत जे समोर यायचा प्रयत्न करतात, सांगायचा प्रयत्न करतात, पण करू शकत नाही, आणि काही ना काही अडथळे असतात। पण आज आम्ही त्यांचे आभारी आहोत ऑन बिहाफ ऑफ जितके पण आमचे म्हणजे ट्रस्टी होतात आणि जितके आमचे सदस्य आहेत, त्यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी आज समोर मुखाकार करून, आजपर्यंत मी त्यांना भेटलेलो नाहीये आणि मला फक्त नावाने मी ओळखतो त्यांना, आणि त्यांचा आम्ही अभिमान वाटतो आणि त्याची पुष्टी करायला हरकत नाही आम्हाला। सर, नेमका हा जो प्रकार घडलेला आहे यामुळे कुठेतरी जे लोकसेवा केला जाते याच्यावर कुठेतरी परिणाम होतोय का? 100% परिणाम होतो ना तो। आज जेव्हा आम्ही सत्तेवर आलो त्या 10 वर्षाची ट्रस्ट बंद पडली होती, आम्हाला बसायला रूम सुद्धा नव्हता, ऑफिस सुद्धा नव्हता। तर जेव्हा आम्ही तुला 10-11 वर्ष आम्ही आज चालवलं त्यांना, सगळ्या गोष्टी तरतूद केल्या रूल प्रमाणे, आणि त्याच्यानंतर हा थोडासा ज्यावेळेस कोविड लागला त्यावेळेस मी आणि आपले गोरे सर आम्ही बाहेर होतो विदर्भामध्ये, आम्ही काही इकडे येऊ शकलो नाही, आणि त्या दरम्यान ते इलिगल ऍक्टिव्हिटीज त्यांनी मिटिंगा घेतल्या आणि या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या त्यांनी। तर आम्ही दोघे आम्ही तसं व्हाईट कॉलर वाले आहोत, आम्हाला काही वाढणं करता येत नाही, फक्त लिगल शिवाय। तर लिगलिटीच्या प्रमाणे ते सगळं ते चालू आहे कोर्टामध्ये। सर, आणखी एक प्रश्न विचारतो की काही विश्वस्त जे आहेत की ज्याच्यामध्ये काही नाही नसताना सुद्धा गजानन नागे या सदस्यांनी हे बोगस स्वाक्षरी केलेले असे स्पष्ट होत आहे, आणि त्यांनाही फसवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला, अशा प्रकारच्या वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या। काय नेमका त्यांनी करायचा प्रयत्न केला? कोणी? गजानन नागे यांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला असं वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे। ते चुकीचं आहे सगळं, आणि जे काही गोष्टी झालेल्या आहेत, ज्या काही आजपर्यंत गोष्टी घडल्या त्या सगळ्या रेकॉर्डवर आहेत। त्यामध्ये बरेचशे पोलीस स्टेशन मध्ये पण तक्रारी झालेल्या आहेत, पोलिसांनी तक्रार केली, त्यांनी तक्रारी पण ऐकणार कोणी नाही ना, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्यात। मला वाटते की आज माननीय चॅरिटी कमिशनरकडे ह्या गोष्टी गेलेल्या, तर मला असं वाटतं की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आणून पाणीचं पाणी करायला पाहिजे, जे काही आहे गोष्टी क्लिअर करायला पाहिजे त्यांनी, आणि एक
ट्रस्ट आहे चांगल्या माणसाचा हातात देऊन ती ट्रस्ट पुढे जायला पाहिजे. सर आणखी एक प्रश्न विचारतो की कुठेतरी याच्यावर पडदा टाकण्याचा राजकीय दबाव येत आहे असं आपल्याला वाटतं का? म्हणून किती राजकीय दबाव असला तरी चॅरिटी कमिशनरची बॉडी ही इंडिव्हिज्युअल आहे, मी कुठल्याचा बळी कधीच जात नाही, म्हणजे मला तरी माहित आहे. कारण की अल्टिमेटली प्रत्येक गोष्टीचे डिसिजन कुठल्या नियमावलीमध्ये बांधलेले आहेत, तर नियमाच्या विरुद्ध पोलीस काही करू शकत नाही. आणि मला नाही वाटत की चॅरिटी कमिशनर कडनं हे किंवा त्या ऑफिस कडनं असं कधी होईल, कारण की अल्टिमेटली ते बसलेले लोक सेवा करतात. आणि आम्हाला एवढं माहित आहे की जे न्याय प्रविष्ट ज्या काही गोष्टी असतील किंवा न्यायामध्ये जे काही काम चाललेलं असतं न्यायावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गोरे साहेबांचा असो की आमचा असो, आमचा सगळ्यांचा न्यायावर पूर्ण विश्वास आहे. आणि न्याय आज उद्या जेव्हा हे लागेल ते बरोबरच लागेल असं आम्हाला वाटतं. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।